क्या बोल रहे हो? मी काय नाही टाकलं, मी ते माझ्यासाठी काढलं. या बस याच्यावरती बस. तुमच्या वजनामुळे तुटेल नाही. सी आता सगळे येत आहेत नीट. उभं पण काढा आणि जरा वरून घे ना, तुझ्या हाईटचा वापर कर ना. हो बाबा, छान, करेक्ट, गुड. मी दिसत नाही म्हणून टॉप अँगल घे. तू कशी दिसत नाही? सॉरी. नाईस. ऑल चेहराज फिजिकली तू इकडे या गॅप मध्ये. वाव, माय टेल यू. आणि कोण आहे? हा, एवढंच आहेत ना. गुलाबजाम नाही ना मिळाले, तुम्ही आणून द्यायचे. तर संध्याकाळी 6च्या ब्रेकफास्टची वेळ झालेली आणि ब्रेकफास्टला होतं बटाटा भजी, चहा होता, कॉफी होती आणि सगळ्या महिला मंडळांनी नाश्ता घेतलेला. नंतर मग माझे सीन झाले आणि सीन झाल्यानंतर ना मग माझी जाण्याची वेळ आली. म्हणजे मी त्यांना सगळ्यांना सांगायला लागेल की बाबा सर मी जाते आता. चला. ओके, बाय बाय. काळजी. तुम्ही कशी जाणार होता? मिस्टर आले? हां, मिस्टर आले त्यांच्याबरोबरच. गाडी सातारमध्ये आलेत. कोण? सर का? सर हां, भेटले ना सरांना. चला सर, हे आले का? चला येऊ का सर? चला चला. तुम्ही जाणार कुठे? तुम्ही कुठपर्यंत जाणार? आम्ही सातारावरून जाणार आहे. प्रोडक्शनची गाडी कुठे आहे? नाही, माझे मिस्टर येणार आहेत न्यायला. हां, इथे येणार आहे. मग मला सातारा स्टेशनला. हां, तो हा पण येणार आहे ना, रोहन पण येणार आहे. मग मला पण चालेल. हां, एक चलो. चालेल. मला फक्त एसटी स्टँडला सोड. हो हो, रोहनला पण सोडायचे ना. मग तुमचं आवरा फक्त, कारण हे आलेत वाटतं. तुम्ही इथेच ना. चालेल चालेल. हो हो, या. सातारमध्ये इथे येतात. ओके. मॅडम हॅलो, तुम्ही कशा जाणार आहात? कशा जाणार आहात? ऐकलं का? हो, हो या. ओ मॅडम, हॅलो. हॅलो, बाय बाय. भेटूयात परत. आता कुठल्या असणारच आहे आपण. बाकी मॅडम कुठे गेले? जेवण वगैरे पण केलेलं सेटवरच आणि मी माझ्या मिस्टरांची वाट बघत होती. अजून 2-3 आर्टिस्ट राहिलेले. लेडीज ज्या होत्या तर त्यांची गाडी गेलेली आणि बाकीचे जे कलाकार मेन आर्टिस्ट आहेत ते होते लेडीजमध्ये पण ते सगळे आतमध्ये होते. माझे सीन झालेले आणि लास्ट डे होता, जरा इमोशनल झाले मी. बाकीचे माझ्याबरोबर एक काका होते, एक सर होते आणि एक छोटा मुलगा होता. तर ते सगळेजण आमच्याबरोबरच आमच्याच गाडीत येणार होते आणि माझे मिस्टर येणार होते, त्याच्यामुळे आम्ही मिस्टरांची वाट बघत थांबलेलो गाडीची. आपण त्याला मेन्शन करतो म्हणलं पण त्याची आपल्याला गाडीच नाही. दामिनी नाही माझं सेटअप. होय, एकदम नाही. दामिनी मॅडम एकटाच चालला तुम्ही? सगळे सीन चालू आहेत ना. प्रिया दिसलीच नाही. प्रिया इथे येतात. इथं
अरे त्या साईडने यायचं ना. बाळाला आणले एकटं झालंय. बाळासाठी मी हे केलं. या सर कुठे गेले? बसा पाठी. उघडा वाहतून तिकडच्या साईडचा पण उघडा. बसला का दरवाजा बरोबर? चला दार लागलं नाही का? माझंच का? माझं. फायनली माझे मिस्टर आले. आम्ही गाडीत बसलो आणि सेटवरून साताऱ्याला निघालो. तर माझे मिस्टरांना मी बोलवलं, कारण प्रोडक्शनची गाडी असती सातारपर्यंत तरी असती किंवा घरापर्यंत पण असती. पण मी म्हटलं की नाही का, म्हणजे मी दरवेळेस माझ्या मिस्टरांनाच रात्रीचं जे काही शूट असेल तर त्यावेळेस मी मिस्टरांनाच बोलवती. त्यांची जर व्यवस्था तिथल्या तिथं असेल समजा आमची राहण्याची, तर मग काय प्रॉब्लेमच नसतो. पण प्रवास मी रात्रीचा शक्यतो माझ्या मिस्टरांच्या बरोबरच करत असती. आणि माझे मिस्टर आले, मला असं वाटलं की माझ्या बाळाला घेऊन आले असतील, कारण बाळ माझी वाट बघत होतं घरी. आणि मग मी ह्यांना म्हटलं कावं नाही आणलं. आणि मग रोहनला, जो रोहन आर्टिस्ट आहे ना आमच्या, तो एकदम त्याचं वय पण कमी आहे, पण तरी पण तो प्रयत्न करतो इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे बरेचसे प्रयत्न वगैरे करतोय तो. आणि दुसरे जे होते ते आर्मी ऑफिसर सर होते, तर ते पण आर्मीनंतर त्यांनी हे केलेले, आर्मीमध्ये चांगल्या पोस्टवर होते ते सर. तर त्याच्यानंतर आर्मीच्या नंतर त्यांनी ॲक्टिंगचं हे जॉईन केलं. तर मग त्यांची पण चांगली ओळख झाली माझ्या मिस्टरांच्या बरोबर. पण मिस्टर पण चांगले बोलत होते त्यांच्याशी, ते सर पण बोलत होते. त्यांनी नेव्हीमध्ये पण जॉब केलेला सरांनी, नेव्ही ऑफिसर पण होते ते. तर बघा ना, म्हणजे ॲक्टिंगचं क्षेत्र त्यांनी नंतर निवडलं, म्हणजे वयाच्या बऱ्याच वर्षांनंतरनं निवडलं. आणि त्यात त्यांनी भरपूर स्ट्रगल केला आणि मग आत्ता कुठे जाऊन त्यांना चांगले रोल मिळाले. तर बघा, माझ्या मिस्टरांनी सातारमध्ये त्या 2 आर्टिस्टला सोडलं व्यवस्थित का, तर त्यांना म्हणजे प्रोडक्शनची गाडी होती, पण म्हटलं का आम्ही चाललोच आहे. तर ते बोलले की तुम्ही सोडताय का? तर म्हटलं हां ठीक आहे. माझ्या मिस्टरांना मी विचारलं आधी फोन करून, तर मिस्टर पण बोलले हां ठीक आहे सोडूयात म्हणून. तर त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सातारमध्ये सोडलं. रोहनला काही गाडी नव्हती, पण परत नंतर माझ्या मिस्टरांनी त्याला छान व्यवस्थित सांगितलं की बाबा पुण्यातून तुला गाडी असेल. मग त्याला सातारमध्ये सोडलं आणि बस स्टॉपला बसवून दिला आम्ही. मग नंतर मग आम्ही आमच्या खंडाळच्या साईडला निघालो यायला. सातारा आमचा जिल्हा आहे, सातारा आमची शान आहे. खूप बरं झालं, कारण की सोलापूरपर्यंत माझं काय रात्रीच्या मला एक कमी हे असतो. तुम्ही कोणत्या गावचे? ट्रॅव्हलच्या बस आहे ना 9-10च्या. नाही खूप असते ना आता. त्या दिवशी मग तुळजापूरमध्ये 3 वाजता बस आली 3ला. अच्छा. आणि त्या सातारमध्ये आली 9:30-9:15. माशनरी पण जाणारे जर असतील तर भाडायचं आताच पण नाही गाडी आमचं काय, कारण त्या दोघांना सोडल्यानंतर आम्ही वेळामध्ये आलो. कारभाऱ्यांनी आमच्या गुळाचा चहा प्यायचा आहे का म्हणून मला विचारलं, तर म्हटलं हा प्यायचा आहे ना, कारण मला असा चहा प्यायला भरपूर आवडतो.
त्यांनी मला गाडीमध्येच मस्त वाफळता चहा आणून दिला. खरंच सांगते, माझ्या कारभाऱ्यांसारखा माणूस जो सपोर्ट करणारा नवरा मला मिळालाय, तर त्याच्यासाठी मी देवाचे खरंच आभार मानेन. माझ्या करिअरमध्ये माझा नवरा भरपूर सपोर्ट करतो मला. म्हणजे कसं असतं, दोघांनी एकमेकांना सपोर्ट करावा. आणि नंतर आम्ही खंडाळ्यात पण पोहोचलो बघा. हा आहे खंडाळ्याचा आमच्या स्टँडचा रोड. दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला ना, म्हणजे मी त्यांना शेतीच्या कामात, म्हणजे शेती पण आपलीच आहे, मी त्यांना शेतीच्या कामात भरपूर मदत करत असते. म्हणजे फक्त ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग असं नाही करत मी. ॲक्टिंग कशी कधीतरीच असते ना, आपल्याला कधीतरी रोल येतात, पण शेती ही आपल्याला कायमस्वरूपी आहे आणि ती कधी सोडायची नाही, कारण शेती शिवाय मजा नाही आहे. तर बघा, जाताना आम्हाला ससा भेटला एक, आणि तो गेलेला दिसला ऊसामध्ये. घरी आल्यानंतर मग माझा रॉक्या माझी वाट बघत होता. आल्यानंतर इतकं त्यानं हे केलं, लाडे लाडे आला जवळ, बरंच काय काय काय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा बाळ्या, तो तर इतका खुश झाला मला बघून. म्हणजे तो आजीकडे झोपायला गेलेला ना, आणि मला बघितल्यावर एवढा खुश झाला की मम्मी आलेली त्याला माहीतच नव्हतं. अचानक दिसली, बापरे, त्याचा आनंद म्हणजे गगनात मावत नव्हता. मला पण मुलांशिवाय करमत नाही, पण काय करायचं, करिअर आहे, आपल्याला चांगलं काम करायचं आहे, आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्याच्यामुळं मग असं त्यांना सोडून राहावंच लागतं, नाही का. आणि तुम्हाला शूटिंगचे व्लॉग बघायला आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा.